आता आलो आम्ही मार्केटला. सो हा जो मार्केट आहे इथे सगळे कासार वगैरे बसतात. सगळं मिळतं या मार्केटला आणि नवरीचा चुडा इकडेच भरला जातो. त्यामुळे आता आतमध्ये मार्केटमध्ये आलो सगळ्यात चिल्या पिल्यांना घेऊन. आणि मग शक्यतो आमचं एकच दुकान ठरलेलं आहे, कारण की आमची 5 जणींची शेवटचं 5वं लग्न. आता बहिणीचं 4घींची लग्न झाली तर आम्ही इकडेच चुडा भरला. आणि मग आलो आता आम्ही चुडा भरायला. इथे मोठं मार्केट आहे पनवेलचं आमच्या. सगळं लग्नासाठी ज्या गोष्टी लागतात, मुंडवळ्या, सगळं जे काही लागतं ते सगळं एकाच ठिकाणी मिळतं. आणि मग फायनली या दुकानात आलो. त्याला सांगितलं आम्ही की आम्हाला चुडा भरायचा आहे, नवरीला पण आणि बाकी करवल्यांना पण. आजूबाजूला पण खूप दुकानं आहेत, पण त्याच्याशी बोलून आम्ही तिथेच मग थांबलो आणि तिथं कन्फर्म केलं. सो तिथे गेल्यानंतर आमचं सुरू हे घेऊ ते घेऊ. शॉपिंग झाली होती तरीसुद्धा मार्केटला गेलो आणि समोर दिसल्यानंतर मग बायकांचं काय लक्ष. आणि मग त्याने फायनली गौरीला चुडा भरायला घेतला. तिचा हात खूप दुखत होता, डोळ्यातनं पाणी येऊ लागलं होतं, कारण की थोडा घट्ट चुडा तो भरत होता, कारण की नवरीचा चुडा आहे. सो तो प्रॉपर बरोबर त्या हिशोबाने किती बांगड्या लागतात काय, आणि मग चुडा घट्ट पाहिजे. आणि मग एका बाजूला दुसऱ्या मुलाला आम्हाला बाकीच्यांना पण भरायला सांगितलं, कारण की घरी आम्हाला लवकर जायचं होतं बाकीच्या कार्यक्रमाची तयारी करायला. सो मग मी भरली, माझ्या बहिणी अपेक्षाने तिने पण भरली लगेच बांगडी. आम्ही चुडा आमचा भरून घेतला आणि पटापट त्याचं होईल तसं आम्ही मग त्याप्रमाणे घरी जायला निघालो. किती छान दिसतो बघा गौरीच्या हातामध्ये लग्नाचा चुडा. मुलगी नवरी झाल्यानंतर तिला काय वेगळाच लुक येतो. आमची गौरी एकदम अतिशय साधी सिंपल, त्यामुळे तिला आम्ही साडीमध्ये बघून तर खूप मस्त वाटत होतं. आणि मग बांगड्या वगैरे भरून झाल्या, सगळेजण आम्ही गेलो घरी. आणि संध्याकाळी तुम्हाला मगाशीच म्हटलं मी जात्याचा कार्यक्रम, थोडे तांदूळ हळद जात्यावर जळली जाते. याआधी लग्नात कसं पहिले लोक घरीच हळद दळायचे, बाहेरून दळून आणायचे नाही. आता हल्ली सगळ्या सुखसुविधा आहेत म्हणून बाहेरून आणतात, पण ही थोडीशी पद्धत कुठेतरी बॅकफुटला चालली म्हणून मग तेच जात्याचा कार्यक्रम केला. जाता सजवून त्याच्यावर हळद टाकून थोडी नवरीचा हात लावून घरातल्यांनी 1-2 गाणी अशी म्हणायची असतात. मग तिला औक्षण वगैरे करून आम्ही जातं केलं. माझ्या मामी मोठ्या, अर्चना मामी, माझ्या काकी, आणि हा अशा प्रकारे जाता सजवला. आणि थोडे तांदूळ, हळद पण होती, असं करून मग जाता असं दळलं. एवढे आम्ही हसत होतो हे करताना. कारण की आता कोणाला गाणी वगैरे बोलता येत नाही, तरी आम्ही काही ना काही बोलत होतो. प्रत्येकजण आपल्या कॅमेऱ्यामध्ये हे सगळे सीन कॅप्चर करत होते. लग्नाच्या वेळेस काय वाटत होतं, घर एकदम मस्त, दारात मंडप, प्रत्येकाच्या डोअरला मस्त झेंडूची फुलं, तोरण, खूप मस्त वाटत होतं घर एकदम. संध्याकाळची वेळ, त्या गौरीला उठणं लावायचं होतं. सगळे आमच्या गावातले नातेवाईक सगळ्यांना बोलवून उठणं लावायच्या आधी, हळद लावायच्या आधी जे आपले घरातले असतात त्यांना सगळ्यांना भेटण्याची पद्धत आहे आमच्याकडे. काका, वडील, आपले सगळे नातेवाईक त्यांना भेटायचं आणि त्यानंतर मग पाठीवर बसून उठणं लावलं जातं. त्यांचे काका आहेत, खूप इमोशनल आहेत. 4 दिवसापासून ते रडत होते गौरीचं लग्न आहे म्हणून, कारण शेवटचे असल्यामुळे तिच्यावर थोडं जास्तच प्रेम आहे सगळ्यांचं. आणि मग गौरीला बसवलं पाटावर
ह्या आधी आत्याची आई होती, ती गाणं गायची. पण आता बून आई आहे, सो आमची आत्या गाणं गाते. सो मग तिने एका साईडला उठणं लावायला सुरुवात केली आणि एका साईडला मग आत्याचं गाणं सुरू होतं. गाणी गायला लागल्यानंतर प्रत्येकाचं सुरुवात सुरू होतात, कारण की लग्नाची गाणीच तशी असतात. आमच्याकडे अशा पद्धतीने उठणं लावलं जातं आणि मग घरात शुभ कार्य झाले म्हणून हे कळलं पाहिजे, त्यासाठी मग असे 5 बोटं उठण्यामध्ये लावून किंवा हळदीमध्ये लावून नवरीच्या डोक्यावर आणि घरातल्या भिंतींवर, म्हणजे दरवाजा असतो तिथे, ज्या ठिकाणी नवरी बसते त्या समोरच्या भिंती अशा प्रकारे लावले जातात. आणि मग सुरू झाला संगीतचा कार्यक्रम, डान्सचा. या माझ्या बहिणीच्या मुली आहेत. आमच्या मुलांनी स्टार्ट केला डान्स. खूप छान डान्स केला मुलांनी. मावशीचं लग्न पुरेपूर एन्जॉय केलं. इतके छान नाचतात ना मुली. त्यात माझा लेक हरियो पण मस्त डान्स करत होता. त्याला ओरडलं, म्हटलं इतके छान नाचतात, तू जाऊ नको. त्याच्यानंतर मग माझी बहीण अस्मिता, इथे काय डान्सरच आहे. डान्सची व्हिडिओ पूर्ण टाकली असती तर व्लॉग खूप मोठा बनला असता. सो मी ही आहे माझी दुसरी बहीण निकिता. हिने पण खूप छान डान्स केला, मस्त डान्स केला एकदम. छोटी बहीण अवनी मस्त डान्स केला. खूप टॅलेंटेड मुलगी आहे. स्पोर्ट्समध्ये, स्टडीमध्ये, सगळ्याच गोष्टींमध्ये खूप हुशार आहे. त्यानंतर माझी रील स्टार अपेक्षा, तसं तर काही विषयच नाही. तिला बरं नव्हतं, तब्येत तिची खूप बिघडली होती. पण अगदी शेवटच्या दिवशी तिने तयारी म्हणजे अगदी 5-10 मिनटं डान्स तिने बघितला असेल. डान्सची प्रॅक्टिसच करावी लागत नाही. छान डान्स तिला येतो. मग नंतर अपू आणि अनु, माझ्या बहिणी, मामाच्या मुली माझ्या, त्यांनी देखील खूप सुंदर डान्स केला. संगीतचा कार्यक्रम खूप. मी डान्स नाही केला तर माझ्या बहिणी ऐकतच नव्हत्या. ताई तू पण तरी डान्स करतो. त्यांनी जो डान्स एकत्र ग्रुपचा आमचा ठरवला होता, त्यात मी जाऊन त्यांचं बघून कसं तरी करत होते, पण थोडासा डान्स केला त्या वाईट वाटायला म्हणून. अशा प्रकारे खूप छान झाला, खूप एन्जॉय केला सगळ्यांनी. आणि आता पुढचा ब्लॉग असेल हळदीचा आणि मग नंतर लग्नाचा. तर आय होप तुम्ही हा
असेच व्लॉगमध्ये कायम पाहत राहा.